हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात का त्या आपल्याला समस्या वाटतात पण त्या सहज सोडवता येतात. त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केली तर नक्कीच आपण सोपं साधं आयुष्य जगू शकतो. आपल्या प्रत्येक जणीसाठी केस फार महत्त्वाचे आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने मेंटेन केले तर ते छान राहतात. तर तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच जणींनी मला विचारलेलं तुमच्या केसांना कायम चमक कशी असते, तर ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्यासाठी एक तेल बनवूया. तर इथे मी भीमसेनी कापूर अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे, म्हणजे 0.5 ग्रॅम, अर्धा ग्रॅम. आणि त्याच्यात घेतलेला आहे अर्धा चमचा कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल आणि 3 चमचे घेतलेलं आहे आवळा तेल. तर त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपलं खोबरेल तेल, ते सुद्धा 3 चमचे, म्हणजे आवळा तेल आणि खोबरेल तेल समान घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कॅस्टर ऑइल जरा घट्ट असतं त्याच्यामुळे ते अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि अगदी भांगाभांगातून आपल्याला हे लावायचं आहे. तर आता हे केव्हा करायचं, तर जेव्हा तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या दिवशी करायचं. आदल्या रात्री करा किंवा आदल्या दिवशी सकाळी करून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाका. केसांना खूप छान नॅचरल चमक येते, शिवाय स्काल्प सुधारतो आणि डॅन्ड्रफ होत नाही. खाज असते ती जाते. खरोखर छान केस राहतात. खूप वर्षापासूनचा हा उपाय आहे. याच्या आधी पण मी हा उपाय शॉर्टमध्ये टाकलेला होता. बरेच जण असं सांगतात का केसांच्या मुळांना तेल लागलं तर केस गळतात, पण असं मुळीच नाही आहे. त्याला कारणं खूप वेगळी असतात. आपलं खाण्यापिण्याच्या पण गोष्टींवर ते अवलंबून असतं. त्याच्यामुळे केसांना तेल लावून अजिबात केस गळत नाही. पूर्वापार आपलं चालत आलेलं आहे का केसांना तेल लावायचं, मग ते कसं काय चुकीचं ठरू शकेल. तर पहा, मी अशा प्रकारे आता तेल लावलेलं आहे. केस असे ना खेचत राहायचे, मग त्यांना चांगली बळकटी येते. छान व्यवस्थित एक एक बाजू घेऊन मी मॉलिशसुद्धा केलेलं आहे. बोटांच्या टिपने असं छान मॉलिश करायचं आहे आणि छान वाटतं आपल्याला. अगदी रिलॅक्स फील होतं आणि स्वतःचं मॉलिश स्वतःच करायचं. पहा, छान मी अगदी केसांच्या मुळापासून तर टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित हे तेल लावून ठेवलेलं आहे. आता ना 1-1.5 तास असंच ठेवायचं. आपली बाकीची कामं करायची आणि झोपते वेळेस आपण हे केस विंचरायचे आहेत, म्हणजे अजून छान केसांना त्याची रंध्रं ओपन होतील आणि छान केसांना ऑक्सिजन मिळेल. दिवसातून आपण 3 वेळा तरी केस विंचरायचे. एक सकाळी उठल्या उठल्या, दुपारी किंवा संध्याकाळी एकदा आणि रात्री झोपताना. हे 3 वेळा लक्षात ठेवायचं आणि बरेच वेळा कंगवा फिरवायचा. आणि लाकडी कंगवा मी मागे पण सजेस्ट केलेला. लाकडी कंगव्याने केस अजिबात तुटत नाही आणि चांगले राहतात, गळायचे पण कमी होतात. तर पहा, आता केस मी दुसऱ्या दिवशी धुवून आलेले आहे आणि पहा अगदी नॅचरल चमक आलेली आहे केसांना. मी कुठलाच केमिकल कंडिशनर वापरत नाही केसांसाठी. अगदी केसांना रंग लावते त्यावेळेसच जो त्याच्याबरोबर असतो तो एकदाच लावते. पहा, मस्त केस झालेले आहेत. तर हेअर केअर रुटीन मी नक्की एकदा शेअर करेन. 2-3 दिवसापासून ना वजायनल डिस्चार्ज जरा जास्त होत होता. मग काय केलं, तांदूळ धुवून असे घ्यायचे 2-3 वेळा आणि त्याच्यानंतर परत ते चोळून घ्यायचं आणि मग त्याचं पाणी प्यायचं. खूप फरक पडतो. पण प्रत्येकीच्या आयुष्यात हा प्रॉब्लेम असतोच आपल्या, का वजायनल डिस्चार्ज थोड्याफार प्रमाणात सुरूच असतं नेहमी. त्यामुळे काय होतं, तर आपलं डेली रुटीन आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. वजायनल डिस्चार्ज, घामाचा ओलसरपणा, चिपचिपपणा, नको वाटतं, हे फील तुम्हाला पण आहे का? तुम्ही पण हे सगळं सहन करतात का? ट्रस्ट मी, हे तुम्ही फक्त एकट्या नाही सहन करत, तर हा प्रॉब्लेम माझा सुद्धा होता आणि बऱ्याच जणी हे सहन करतात. खूप कॉमन प्रॉब्लेम आहे हा. पण ना जेव्हापासून मी एव्हरटीनचं पॅन्टी लायनर यूज करायला लागले ना, तेव्हापासून माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे पहा, हे एव्हरटीनचं पॅन्टी लायनर आहे. तर हे ना डेली वापरला ना तर आपला खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि पॅन्टी लायनर एवढं आवश्यक आहे, अगदी तुम्ही प्रवासात कुठे बाहेर गेलात ना तरी खूप उपयोगाचं आहे. सगळे आपले प्रॉब्लेम अगदी चुटकेसरशी सॉल्व्ह होतात. हे पहा, हे असं आहे. मी तुम्हाला आता जवळूनच दाखवते. पॅन्टी लायनर जेव्हापासून वापरायला लागले ना तेव्हा कळलं का मी काय मिस करत होते. रोजचा फ्रेशनेस तो सुद्धा किती महत्त्वाचा असतो ना. रेग्युलर वजायनल डिस्चार्जने चिपचिप, ओलसरपणा, किती अनकम्फर्टेबल फील करतो आपण. एव्हरटीनच्या ह्या पॅन्टी लायनरचं विशेष म्हणजे खूप जेंटल आहे हे आणि नीम आणि ॲलोवेरा असल्यामुळे इरिटेशन किंवा स्मेलचा प्रॉब्लेम अजिबात नाही, खूप कमी होतो. काही जणांना बघा युरिन लिकेजचा प्रॉब्लेम असतो, तर काही वेळा आपलं लाईट फ्लो, मेन्स्ट्रुअल स्पॉटिंग असतं, त्यावेळी हे उपयोगी पडतं. बॅक साईडला स्ट्रॉंग ॲडेसिव्ह आहे, त्याच्यामुळे पॅन्टीला अगदी घट्ट चिकटून राहतो. अजून एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये ADL लेअर आहे, जो मॉइश्चरला क्विकली ॲब्झॉर्ब करून एका जागी लॉक करून ठेवतो. म्हणजे आपल्या इंटिमेट एरियाला फ्रेश, ड्राय ठेवतो आणि सुदिंग फील देतो. हे पॅन्टी लायनर ना अगदी थिन आहे, त्याच्यामुळे पिसासारखं अगदी हलकं वाटतं, अजिबात जाणवत नाही.
लिटरली तुम्हाला सांगते, अगदी पूर्ण दिवस खूप कम्फर्टेबल फील होतं. आणि ना हे डिस्पोज करायला पण अगदी सोपं आहे. वापरल्यानंतर रॅप करायचं याच्यामध्ये आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. महत्त्वाचं म्हणजे हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, त्याच्यामुळे एकदम सेफ आहे. लिटरली तुम्हाला सांगते, पूर्ण दिवस एवढा कम्फर्टेबल फील होतो ना. ऑनेस्टली मला असं वाटतं, एक छोटासा चेंज आपल्या डेली रुटीनमध्ये किती फरक पडतो ना. डेली कम्फर्टेबल फीलसाठी तुम्हाला पण जर एव्हरटीनचं डेली पॅन्टी लायनर्स घ्यायचं असेल तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. क्लिक करा आणि प्रॉडक्ट बाय करू शकता तुम्ही तिथून. ही झाली इंटिमेट एरियाची काळजी. आता चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची? खूप वेळा आपली ना स्किन लूज पडते चेहऱ्याची. जसं वय वाढत जातं तसं. स्किन टायटनिंगसाठी मी ना हा हॅक करून पाहिला, जो सध्या व्हायरल हॅक आहे. तर बाउलमध्ये असं बर्फाचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात आपला चेहरा बुडवायचा. तर पहा, इकडे बाउलमध्ये मी बर्फ घेतलेला आहे, म्हणजे बर्फाचे खडे, आणि त्याच्यात चेहरा डिप करते. पण हे ना रोज नाही करायचं, आठवड्यातून 2दा किंवा 3दाच करायचं. रोज केलं तर स्किन ड्राय पडण्याची शक्यता असते. तुम्ही कुठे पार्टीला जाणार असाल किंवा एखाद्या समारंभाला तर त्याच्या आधी नक्की हे करून जा. खरंच स्किन एवढी छान तजेलदार होते ना. शिवाय त्याच्यावर मेकअप पण छान असा बसतो. एका महिन्यात मला चांगला रिझल्ट याचा जाणवायला लागला, म्हणून मी आता वारंवार करायला लागले. हे स्किन टायटनिंगसाठी हा उपाय नक्की करून बघा, खूप फरक पडतो. मी काही दिवसांपासून सुरू केलेला आहे. अगदी रोज नका करू, पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करा. अजून एक आपल्या महिलांचा प्रॉब्लेम म्हणजे पोट सुटतं ते, आणि बॉडी शेप पण त्यामुळे बिघडतो. बॉडी शेप आणि टोनिंगसाठी हे टम्मी ट्विस्टर ना खूप उपयोगाचं पडतं. याच्या आधी पण मी हे वापरलेलं आहे. तर अलीकडे परत पोट सुटल्यासारखं वाटतंय माझं, तर त्याच्यासाठी मी हे स्टार्ट केलेलं आहे. तर महिन्याभरात याचा पण आपल्याला फरक जाणवतोच. हे करताना पण ना प्रिकॉशन घ्यायचे. अगदी ताठ सरळ उभं राहायचं. सुरुवातीला ना तुम्हाला सवय नसेल तर आधार घ्या कसला, आणि त्याने असं ट्विस्ट करत राहा. एकदा का तुम्हाला नीट सवय झाली ना, का रोज 5 मिनटं एकदा असं 15-20 मिनटं दिवसभरात आपण केलं ना, तर नक्की फरक पडतो. म्हणजे एका वेळी 5 मिनटं करायचे आणि पूर्ण दिवसात 15 मिनटं असं करायचं, म्हणजे 3 वेळा तुम्ही करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या किती महत्त्वाच्या असतात ना, आणि त्या सॉल्व्ह केल्याच पाहिजे. नाही तर आपल्या आयुष्यात कम्फर्टेबल आपण कधीच फील नाही करणार. इझी आयुष्य जगायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी सॉल्व्ह करणं खूप महत्त्वाचं आहे, आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.